मृत्युंजयाय रुद्राय काय शंभरे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णुर्हरी सत्यं जनार्दन हंसनारायण शयमेक अष्टकं नाम शुभं केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरी पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सुधा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न प्रमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजीवं मारुततुल्यवेगम् काय अधिकार असतो ईशियोगी निष्काम कर्मयोगी की ज्यांनी 16 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर एक वाटीभर दूध आणि लवंगाला 16 वर्ष तर ज्यांना प्रत्यक्ष कोणी दर्शन दिलं भगवान शिवाने दर्शन दिलं असा अधिकार की करील ते काय नव्हे मानत. त्याचप्रमाणे ज्या संतांनी आपल्या सर्वसामान्य जीवांच्या उद्धारासाठी बघा 5 परंपरा किती 5 परंपरा सुरू केल्या. त्याप्रमाणे मनुष्याने कसं चालावं कसं राहावं यासाठी 4 चतुसूत्री बघा चतुसूत्री दिली भक्तांसाठी. तसं श्री संत तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा या ठिकाणी निर्माण केली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर बघा निरसन. अशा अनेक संतांनी वाङ्मय करून ठेवलं. तसं बघा बाबाजींनी आपल्या सर्वांसाठी एक विधी काय ठेवला का विधी तयार केली. विधी जी विधी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 2 शक्ती या जगामध्ये काम करीत असतात, एक दैविक आणि एक आसुरी बघा. तर बाबाजींनी एक दैविक मंत्र बघा अनेक ग्रंथातून वेदातून सार बघा काढून त्याची विधी तयार केली. काय बघा सामर्थ्य त्या विधीमध्ये आहेत. अनेक शक्ती या जगामध्ये अघोरी प्रकारच्या जारर मारर उच्चाटन भूत विषाची ज्याला आपण म्हणतो ना, अशा अनेक अघोरी शक्ती या जगामध्ये आहेत. अनेक तांत्रिक मांत्रिक व जगामध्ये अशा आहेत. मात्र बाबांच्या विधीचा काय महिमा काय सामर्थ्य विधीचा आहे बघा. किती बघा मोठा बघा तांत्रिक असो आपल्या पिंपळगावातलाच नाही बरं का किंवा नवीन तालुक्यातली महाराष्ट्र राज्यातल्या आणि भारतातल्या जगातला जरी तांत्रिक असला त्यांनी कोणताच जरी प्रयोग केला लक्षात घ्या. मात्र जो विधी जो भक्ती विधी करील ना तर तांत्रिकाने किती प्रकारचा प्रयोग करो आता जो विधीचा नियम करील त्याचा केससुद्धा वाकडा होणार नाही एवढं मला लक्षात. मग किती आहे या कलियुगात आपण भाग्यवान आहोत. एक शिवयोगी संतांनी आपल्याला काय दिलेलं आहे 15 मिनिटाची विधी दिलेली विधी दिलेली आहे. आणि नंतर मग ह्या 5 परंपराची चतुसूत्री असेल त्याचं का महत्त्व दिले. म्हणून प्रथमतः सुंदराचं प्रत झालं. त्याप्रमाणे ते विधी आरतीसुद्धा झाली की म्हणून प्रथमतः ह्या बाबांच्या आशीर्वादामुळे आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. ज्या बाबाजीने आपल्याला एक कोणती भक्ती शिवभक्ती दिली काय शिवभक्ती दिली बघा शिवभक्ती. कारण बाबाजी एका वाक्यात काय सांगायचे ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय ज्याने शिवभक्ती नाही त्याची माय किती बघा प्राधान्य बाबांनी शिवभक्ती दिली की. अशा बाबाजींच्या पवित्र जन्मी साठवण जरूर करूया. आपल्या या देवीच्या माथ्यावर त्या आश्रममध्ये मंदिरामध्ये बाबाची मूर्ती रूपाने बघा इथे राऊंड राहील बघा तुमच्या पिंपळगावमध्ये मूर्ती रूपाने बाबांचं वास्तव्य निवास आहे. इथे पालखीमध्ये प्रतिमा रूपाने आहे.
त्यांनी आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहेत, हृदयामध्ये सुद्धा बाबांचं अधिष्ठान आहेत. म्हणून अशा बाबांच्या पवित्रीने साष्टांग दंडवत करूया. आपल्या या पिंपळगाव नगरीमधील बसवेश्वर महादेव असेल की अनेक देवदेवता असतील, हनुमानजी असेल, गणेश असेल, दत्तात्रय असतील, श्रीराम असेल, श्रीकृष्ण असेल, अनेक देवदेवताचा अधिष्ठान या परिसरामध्ये आहेत. अशा सर्व देवतांची चरणी साष्टांग दंडवत करूया. त्याप्रमाणे या पवित्र भूमीला वंदन करूया. कारण बाबाईसारख्या महासंतांच्या पदस्थानी पुणे पवित्र आणि पावन झालं. त्याप्रमाणे ज्या भारतीय वंशाच्या गोमातेमध्ये आपण 33 गुटी देऊ म्हणतो. कोणत्या गायीमध्ये जर्सी नाही तर कोणती गाय? स्वदेशी याला आपण काठीवाडी म्हणतो किंवा गावठी म्हणतो. अशा गोमाते चरण करूया. आणि आपल्या या बलवंत विधातेच नाही का विधात्याने काय, आपण तर विधाता म्हणजे त्या विधात्याने लिहून ठेवलं की नाही, यांच्या कापड काय ते लिहून ठेवलं बरं काय की पत्र्याचे कापड काय ते लिहून ठेवलं लक्षात काय की कोणत्यावर काय लिहिलं, कोणत्यावर काय लिहिलं. म्हणून आहे ते सगळं प्रारब्धाचार आहे का, प्रारब्ध जसं असेल बघा. यांचं प्रारब्ध बलवत्तरी त्यांना काय सापडलं का? बाबांचं प्रदोषच सापडलं. कोणतं काय सापडलं त्यांना? काहीला सोनंच सापडतं, काही अनेक वेळेस सापडतं. मग त्यांना काय सापडलं? प्रदोष सापडलं. आणि त्याच्यामुळे काय महिमा आणि बाबांचा असा त्यांनी प्राप्त केला म्हणून टाळून त्यांचा अभिनय या ठिकाणी करूया. त्यांचं मग काय आलं. त्याप्रमाणे उपस्थित असलेले आपले सर्व ज्येष्ठ की आमचे रामराव डेरे आणि त्यांचे सुभद्रंगा विष्णूजी हे दुसरी विष्णू तयार झालं. पहिले का आपले विष्णू झाले होती, हे दुसरी विष्णू तयार झाले की ज्या टाळ्या ज्या उपस्थित झाल्या अशा आमचे दिलीप काका बनकर यांच्या परिवारातील सर्व माता भगिनी जरा त्यांच्याही टाळ्या वाजून आम्ही धन्यवाद देऊया. इथं अनेक बघा, कोणी सप्तशृंगी माता आहे, कोणी भवानी माता आहे, कोणी रेणुका माता आहे, कोणी सती सावित्री, कोणी सती अनुसा बघा. अशा अनेक प्रायच्या का दिवसवर सर्व माता भगिनी पिंपळगावमध्ये बघा. ज्या बाहेरगावून आहे का बाहेरगावून एरिया बरोबर नाही या सर्व बाहेर घेतल्या नाही बरं का, बाहेरगावून आलेले आहे. अशा रीतीने बघा सर्व या माता भगिनी जर टाळ्या वाजवण्याचा आम्ही धन्यवाद देऊया. आणि आपण या प्रदोषच्या निमित्ताने आपला अत्यंत मोलाचा वेळ काढला की, कारण म्हटलं जातं जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत नो की काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो श्री. नाही की आपण सर्वांनी कसा वेळ काढला आहात बाबावर लोकांना प्रेम करण्यासाठी, बाबा भगवंत प्रेम वेळ करण्यासाठी. टाळून तुमच्या श्रद्धेचं आपण अभिनंदन या ठिकाणी करूया. आणि या प्रदोषच्या निमित्ताने प्रदोषचा महिमा आता तर आमच्या कॉलेज कुमार की ज्यांनी आता ठरवलं का भविष्यामध्ये बघा सेंद्रिय शेतीचं मार्गदर्शन गाईड लोकांना करायचं. कोणत्या शेतीचं वर्ग? सेंद्रिय शेतीचं वर्ग. कॉलेज बघा, कॉलेजमध्ये त्यांचा विषय होता बरोबर ना, कॉलेजला त्यांना सेंद्रिय शेतीचा विषय होता लक्षात. म्हणजे सेंद्रिय शेती किती महत्त्वाची बरं का पिंपळगावकरांना. निश्चित बघा भविष्यामध्ये तुम्हाला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही किती वापरते रासायनिक औषधं खतं वापरता, मात्र भविष्यामध्ये तुम्हाला काय वापरावं लागेल. म्हणून आज या प्रदोषच्या निमित्ताने की प्रदोष का करायचा महत्त्वाचं लक्षात. इथं असा एकही व्यक्ती महिलांनी पुरुष नाही त्यांच्याकडून दोष घडत नाही बघा. कारण मनुष्य चुकीचा पुतळा आहे आणि परत दोष बघा या माणसांकडे घडत असतात. जसं बघा पाहू नाही ते पाहिलं जातं, चित्र खाऊ नाही ते, पाहू नाही ते, जे ऐकू नाही ते, कळत न कळत असे अनेक दोष बघा या मनुष्या जीवनामध्ये घडत असतात. आणि काय म्हणजे दोष जर साचले डोंगर झाले तर मग बघा आपल्याला बुद्धी चांगली होणार लक्षात, चांगली होणार नाही. आपली बुद्धी भ्रष्ट होईल लक्षात घ्या. मग त्यासाठी प्रदोष काय करायचा, अनेक कळत न कळत झालेले दोष काय व्हावे, नष्ट व्हावे, ते काय निघून जावे बघा. जसं तुम्ही नाही करायची वास्तुशांती करतात. वास्तुशांती कसे करतात, ते वास्तू दूर जाण्यासाठी बघा वास्तुशांती केली लक्षात घ्या. त्याप्रमाणे याची वास्तुशांती कशाने होते मग प्रदोष सर्वताने अनुष्ठाने बघा. अशा अनेक माध्यम वास्तुशांती बघा या नरद्याची होत असते. म्हणून दोष बघा या प्रदोषच्या निमित्ताने आपण जो प्रयत्न करून काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि या
प्रदर्शनानिमित्ताने विधी आणि आरती या ठिकाणी झालेली आहे. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ? हा व्हिडिओ ना राहून गेला होता टाकायचा, थोडा उशीरच झाला टाकायला. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडलास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय बाय.